शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदेंवर जाहीर टीका करताच काँग्रेसमधून प्रतिउत्तर येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रॉकी बंगाळे यांनी शरद कोळीची लायकीच काढली. साहेब शरद कोळी माझे मित्र आहेत. गेले 10-12 वर्षापासून त्यांचा माझे संबंध आहे. माझं शरद कोळीला सांगणं आहे की बाबा वारंवार ही प्रणिती शिंदेवर बोलणं तू बंद कर. तुझं रिचार्ज संपलं की तू मीडिया बोलवतो आणि ह्या गोष्टी करतो. माझं शरद कोळीला हे सांगणं आहे की खासदार प्रणिती शिंदेवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा. मागच्या वेळेस बी तू प्रणितीवर टीका केला, परत माफी मागितला. ज्या अमर पाटलांबद्दल, आता अमर पाटील बी आमचे मित्रच आहेत, ज्या अमर पाटलांसाठी खासदार प्रणिती शिंदेवर तू बोलला नाही त्या रॉंग चुकीच्या भाषेत बोलला. तो अमर पाटील आज कुठल्या पक्षात आहेत? तर ते शिवसेना शिंदे गटात आहेत. त्या अमर पाटलाशी माझं बोलणं झालं. अमर पाटलांनी मला सांगितलं या लोकांचा मला एवढा त्रास झाला, या लोकांचा म्हणजे या चिल्लर लोकांचा मला एवढा त्रास झाला, शेवटीला मला पक्ष सोडून मला दुसऱ्या पक्षात जावं लागलं. ज्याने आयुष्याचे 30-40 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात घातले, त्या लोकांना सुद्धा या चिल्लर लोकांमुळे सोडावं लागलं. तर कारण असं का की लोकसभेच्या वेळेस थोडं चिल्लर नाही मिळाल्यामुळं शरद कोळीसारख्या माणसाला त्रास झाला आणि ते थोडं बोलावं लागलं. आणि अमर पाटलाकडे काय थोडी चिल्लर मिळाली नाही, त्याच्यामुळे त्यांना बोलावं लागलं. तर शरद कोळीला माझं सांगणं आहे की बाबा असं वारंवार करू नको. मातोश्रीमधनं तुला जे पद मिळालं आहे ते फक्त राणीवर तुला बोलण्यासाठी मिळालेलं पद आहे. तर तेवढंच पद कर आणि तुझी व्यवस्थित तुझी भाजी भाकरी भागवू. कशाला बाकीच्या ह्याच्यात पडतो तू?